बॉलिंगवर असणार आहे सागर. संघासाठी पॉवर प्लेचा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत सागर. स्ट्राईकवर असणार आहेत मनीष. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहेत ते जयेश. पाहूया ते आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. हॅलो. नुकतेच उपस्थित राहिलेले शिवनेरी सेवा मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते दिनेश देवाडिगा यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच अभिलाष बालन हेही नवी मुंबईतून इथे उपस्थित राहिले आहेत, तर त्यांचंही हार्दिक स्वागत. त्वरित सामना सुरुवात करायचा आहे सागर. पहिला चेंडू फुलटॉसच्या स्वरूपात आणि हा सिंगल धाव. एक चेंडू एक धाव झालेली आहे. आता स्ट्राईकवर असणार आहेत गुरु नानक संघाकडून जयेश. संघासाठी दुसरा चेंडू घेऊन येत आहेत दीपक. स्ट्रायकिंग एंडवर असणार आहेत जयेश. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत सागर. स्ट्राईकवर असणार आहेत जयेश. आणि हा गुडलेनच्या चेंडू कव्हर्सच्या वरनं उडवलेला आहे. पाहूया किती धावा भेटतात. 2 धाव. 2 धावच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 2 चेंडू 3 धावा. संघासाठी तिसरी चेंडू घेऊन येत आहे स्ट्रायकर असणार आहे जयेश. पाहूया अंपायर काय निर्णय देतात या चेंडूवर. वाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत सागर. आणि हा शॉर्ट चेंडू कट करायचा प्रयत्न केलेला पण तो काय यशस्वी नाही ठरलेला आहे, पण सिंगल धाव भेटलेली आहे. त्या स्वरूपात 3 चेंडू 5 धावा झालेले आहेत. संघासाठी पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत सागर. स्ट्राईकवर असणार आहेत मनीष. आणि हा फुलटॉस करून मारायला आहे पण जेल बाद. मनीषच्या स्वरूपात पहिला गडी बाद गुरु नानक सामाजिक संस्था यांचा. आता त्यांची जागा घ्यायला आलेले आहेत निशू. 4 चेंडू 5 धावा झालेले आहेत. आता पॉवर प्लेचे 2 चेंडू उरलेले आहेत पहिल्या षटकातील. पाहूया निशू काय आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. स्ट्राईकवर निशू असणार आहेत. पाचवा चेंडू घेऊन येत आहेत पहिल्या षटकातील.
स्ट्राईकवर निशू. सागर यांनी शॉर्ट चेंडू टाकलेला पण पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे सिंगल धावासाठी. संघाची वाढती धावसंख्या 5 चेंडू 6 धावा. पॉवर प्ले षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत सागर. स्ट्राईकवर जयेश आणि हा शॉट टाकलेला चेंडू मस्तपणे कव्हरच्या वर उडवलेला आहे. पाहूया किती धावासाठी. 4 चौकार. सुंदर असा शॉट घेऊन काढलेला जयेशनी. संघाची वाढती धावसंख्या 1 ओव्हर नंतर 10 रन 10 रन्स. अजंताकडून संघासाठी दुसरा घेऊन येत आहेत दीपक. स्ट्राईकवर गुरुनानक संस्थाकडून आहेत निशू. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 10 झालेली आहे. 10 रन्स. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येत आहेत दीपक. स्ट्राईकवर निशू. हा सुंदर अशा तरीके खेळून काढलेला आहे सिंगल धावासाठी. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. संघाची वाढती धावसंख्या 1 चेंडू 11 धावा. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत दीपक. आणि हा गुडलेन चेंडू पण वाईटच्या स्वरूपात 1 धावा. संघाची वाढती धावसंख्या झालेली आहे 12. 1 चेंडू 12 धावा. हा शॉर्ट चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळून काढलेला आहे पण झेल सुटलेला आहे. आणि 3 धावाचा प्रयत्न पाहूया सक्सेसफुल करतात आहे की नाही. 3 धावा सक्सेसफुली कंप्लीट केलेल्या आहेत. संघाची वाढती धावसंख्या 2 चेंडू 15 धावा. स्ट्राईकवर निशू. राऊंड द विकेट बॉलिंग करत आहेत संघासाठी दुसरा षटक दीपक. आणि परत खेळून काढलेला आहे लेगच्या दिशेने. पाहूया किती रन गॅपमध्ये ढकललेला आहे बॉल. आणि त्या स्वरूपात परत 2 धावा काढलेल्या आहेत. संघाची वाढती धावसंख्या 17. 4 चेंडू 17 धावा. निशू हे चांगलं गॅप्समध्ये ढकलून 2-2 रन काढत आहेत संघासाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहेत दीपक. स्ट्राईकवर निशू. शॉर्ट चेंडू परत लेगच्या दिशेने खेळलेला. पाहूया किती रन भेटतात. 2 रन इझिली कंप्लीट केलेले आहेत. तसेच संघाची वाढती धावसंख्या 19 झालेली आहे. 5 चेंडू 19 धावा. 1 टू गो. सॉरी 4 बॉल.
4 चेंडू 19 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईकवर निशू आणि परत शॉट टाकलेला चेंडू कट लागून पाहूया किती धावा भेटतात. 2 धाव्याचा प्रयत्न आणि हा सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे. 2 धाव. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट जयेश आणि निशूच्या यांच्यामध्ये. गुरु नानक संस्थाची धावसंख्या झालेली आहे 21 धावा. 5 चेंडू 21 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत दीपक. स्ट्राईकवर निशू असणार आहेत. आणि हा फुलटॉस चेंडू परत लेगच्या दिशेने फिल्डरकडे मारलेला आहे, पण मिसफिल्डच्या स्वरूपात 1 धाव घेण्यास सक्सेसफुल झालेले आहेत. 2 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. 2 ओव्हरच्या नंतर गुरु नानक संस्थाजी यांची वाढती धावसंख्या 22 झालेली आहे. या इनिंगचा शेवटचा षटक. संघासाठी तिसरा षटक घेऊन बंटी आलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या 22. हा या इनिंगचा शेवटचा षटक आहे. पाहूया बंटी आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. स्ट्राईकवर निशू. दोन ओव्हर 22 धावा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा लेग बायच्या स्वरूपात 1 धावा. संघाची वाढती धावसंख्या 23. स्ट्राईकवर जयेश. पाहूया अजंता बॉयज यांचे कर्णधार आपल्या संघासाठी काय बॉलिंग करतात. आणि हा परत खेळलेला आहे लेगच्या दिशेने शॉर्ट बॉल. आणि हा आउट. निशू हे रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. संघाची वाढती धावसंख्या 24. 2 बॉल 24 धावा. तिसऱ्या षटकातील आणि हा स्टंपच उडवलेला आहे. फर्निचर डिस्ट्रॉयड. जयेश हे बाद झालेले आहेत. तीन चेंडू 24 धावा. आता बॅटिंगसाठी आयान उतरलेले आहेत. पाहूया ते संघासाठी आपल्या काय कामगिरी करतात. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन आयान. थ्री बॉल्स 24 रन्स. लेफ्ट हैंडेड बैट्समैन आयन स्ट्राइक पे है और बॉलिंग के लिए है अजंता बॉयज यंग के कैप्टन बंटी. बंटी ने खूब बेहतरीन बॉलिंग किया है. 3 बॉल सिर्फ 2 ही रन दिए हुए. चौथा चेंडू आणि सुंदर असा चेंडू टाकलेला आहे बंटी यांनी आपल्या संघासाठी.
डॉटच्या स्वरूपात संघाची वाढती धावसंख्या 4 चेंडू 24 धावा. बंटी हे अप्रतिम बॉलिंग करत आहेत आपल्या संघासाठी. 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केलेले आहेत. आणि हा पाहूया किती रन भेटतात. आणि हा रनआउटच्या स्वरूपात आउट झालेले आहेत. आयान. स्ट्राईकवर फैजान असणार आहे. या इनिंगची शेवटचा बॉल घेऊन येत आहेत बंटी. फाय बॉल्स. $25 रन्स. कृपया वेळेचं बांधन आहे, वेळ वाया घालू नये. बॅट्समॅन 25. 5 चेंडू 25 धावा. विराट वायकर यांचे मैदानात सहर्ष स्वागत. पाच चेंडू 25 धावा झालेल्या आहे. स्ट्राईकवर फैजान. या इनिंगचा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत बंटी. राऊंड द विकेट. आणि हा फैजानने सुंदर अशा दिशेने मिडॉनच्या साईडला खेळून काढलेला आहे. पाहूया किती रन भेटतात. आणि हा 2 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 रन झालेले आहेत. अजंता बॉयज यांना जिंकण्यासाठी 28 धावा करावे लागतील 3 चेंडूमध्ये 3 ओव्हर्समध्ये. दीक्षित बंगेरा यांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. सुंदर असा प्रतिसाद पाहायला मिळतोय आपल्याला. खचाखच भरलेला मैदान. आद्रिया आरिफ शेख, जिधर भी हो आप जल्दी से जल्दी स्टेज के पास आके आपका मैन ऑफ द मैच कलेक्ट कीजिए. आरिफ शेख का लगातार सेकंड मैन ऑफ द मैच. आरिफ शेख मैन ऑफ द मैच के लिए प्लीज जल्दी स्टेज पे आ जाए. सेकंड मैन ऑफ द मैच. वन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ लोखंडे मार्ग. डीबीवाई से रिक्वेस्ट है कि वो आरिफ शेख को मैन ऑफ द मैच का मेडल दीजिए. क्या बात है, क्या बात है. वन साइड आरिफ शेख. पैसा फेंक तमाशा देख. मैन ऑफ द मैच आरिफ शेख. क्या बात है. अजंता बॉयज यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित आपले बॅट्समॅन पाठवायचे आहेत. अजंता बॉयज.
अजंता बॉयज जल्दी से जल्दी अपने बैट्समैन भेजिए। मुकुंद सातपुते यांचं मैदानात सहर्ष स्वागत। आणि हा पहिला चेंडू, एक धावा। बॅटिंगवर उतरलेले आहेत बंटी अँड आकाश। आणि संघासाठी पहिला षटक पॉवर प्लेचा घेऊन येत आहेत शिवा। पॉवर प्लेचा दुसरा चेंडू, शिवा हे टाकण्यास सज्ज झालेले आहेत। आणि बॅटिंगवर आकाश। आणि हा कव्हर, आणि हा डायरेक्ट हिट, मनीषांचा डायरेक्ट हिट। आणि फील्डर बंटी है बाद डीप झालेले और आहे। मनीष ने मारा है डायरेक्ट हिट और विकेट जाते हुए। संघासाठी तिसरा चेंडू घेऊन येत आहे शिवा। लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे सिंगल साठी। शिवा टू साहिल। बघू शिवा काय घेऊन येतो आपल्या संघासाठी। स्लोअर वन टाकला होता शिवा यांनी, जोरात मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पण काही बॅटी आणि बॉलीचा काही मिलन झालेलं नाही। डॉटच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतो हा चेंडू। साहिल आणि आकाश। शिवा टू साहिल। सुंदर असा टोललेला चेंडू तो, एक रन मात्र धावून काढलेली आहे साहिल यांनी। 5 चेंडू 4 धावा। शेवटचा चेंडू असेल हा या षटकातला। शिवा यांचं उत्कृष्ट षटक हे, फक्त 4 धावा दिल्या आहेत त्यांनी 5 चेंडू मध्ये। पॉवर प्लेचा काही उपयोग करू नाही शकले आहेत ते शिवा आणि साहिल आणि आकाश। पंच पंच निर्णय कळवायचा आहे। पंच नो बॉल। फ्री हिटच्या स्वरूपात मिळणार आहे आता पुढचा चेंडू। 5 चेंडू 5 धावा।
सुंदर असं ते चपळ असं म्हणावं लागेल एसटी रक्षण. विकेट किपर बहुतेक MS धोनीचे समर्थक आहेत. नवीन आलेले बॅट्समन आहेत मनोज. 5 धावा 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 5 धावा. आता मात्र फिल्डिंगचा काही रिस्ट्रिक्शन्स नसणार. सुंदर असा टोलवलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने आणि उत्कृष्ट कलेक्शन असं शिवा यांचं. कैच देखकर फील्डर को लगा डाउट और फील्डर ने पकड़ी कैच और बैट्समैन हो गया आउट. क्या बात है, क्या वा, वा, कैच वा, पकड़ा वा, है. वा. योगेश शर्मा यांचं कॉमेंट्री ऐकून स्टेडियम खचाखच भरून गेलेला आहे. सुंदर असा प्रतिसाद पाहायला मिळतो आम्हाला. शिवनेरी चषक 2025. नवीन बॅट्समन जे आलेले आहेत त्यांचं नाव आहे दीपक. सुंदर असा पेस वेरी केलेला आहे मनीष यांनी. दीपकला काही समजलेला नाही. तो चेंडू डॉटच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतोय. तो दुसरा चेंडू. फ्रंट फुटवर येऊन खेळलेला आहे तो. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू. 2 धावा घेण्यात समर्थक. तीन चेंडू 2 धावा. मनीष टू दीपक. सुंदर असा तो पेस वेरी करताना मनीष. बॅट्समन फ्रंट फुटर येतोय हे बघून चौथा चेंडू घेऊन येतोय तो मनीष. पाचवा चेंडू. सुंदर असा टोलवलाय तो डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू. एफर्ट मात्र 100% टाकलेलं होतं त्यांनी, पण चौकार मात्र रोखू शकले नाही. फैजान यांचं खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा तो स्लोअर वन टाकून डॉटच्या स्वरूपात आपल्याला शेवटचा चेंडू बघायला मिळतोय. स्कोर झालाय तो 11 धावा. 2 ओव्हर 11 धावा. अजंठा बॉयज यांना 6 चेंडूत 17 धावांची गरज.
6 बॉल 17 रन चाहिए अजंता टीम को जीतने के लिए। लास्ट बॉलर आयान शेख। आईपीएल में होगा ये प्लेयर सोल्ड और आयान शेख ने किया है सीधा क्लीन बोल्ड। बैटिंग पे आए हैं सूरज। कुछ तो अपनी किरण दिखा के बैटिंग टीम को जिताना है। 5 बॉल में 70 रन चाहिए। जिस तरह सूरज रोशनी देता है। आणि वाईट चेंडू। चार बॉल 15 रन चाहिए। फिर से एक वाइड। 4 बॉल 14 रन चाहिए जीतने के लिए अजंता टीम को। क्रिकेटमध्ये भूषण सागवेकर यांचा हार्दिक स्वागत। स्लोअर वन डाल के बैट्समैन ने 1 रन लिया है। 3 पे 13। अंपायर सिद्धांत थरवल और संजय जी का थैंक यू। 3 चेंडूमध्ये 13 धावांची गरज अजंता बॉयज यांना। क्रिकेटमध्ये कधीच होप सोडायचे नसतात हे आम्हाला ते दाखवून देत आहेत। अजूनही ते सामना जिंकू शकतात, प्रयत्न करत आहेत, पण तेवढीच सुंदर गोलंदाजी आयान यांची। सुंदर असा टोलवलेला चेंडू तो डीप मिड विकेटच्या दिशेने आणि तेवढाच सुंदर घेतलेला झेल मनीष यांनी। क्या झेल और बैट्समैन फेल। क्या बात है, क्या बात है। मनीष ने बहुत अच्छा कैच लिया है। मैंने अपना मनीष भी रावत कैच पकड़ कर। हाँ 2 बॉल 13 रन चाहिए एंड ऑलरेडी सब प्लेयर्स को पता है कंपलसरी चेज है, तो 2 बॉल 13 रन मारना है। न्यू बैट्समैन है प्रणय, सो प्रणय से एक्सपेक्ट किया कि एटलीस्ट वो 2-6 मारना चाहिए। अयान अपनी 5वीं गेंद लेके आ रहे हैं। और डॉट और रन आउट। बॉलर एंड पे रन आउट। दीपक आउट हो चुके हैं। प्रणय आउट हो चुके हैं। अभी दीपक से कुछ आशा है कि वो थोड़ा दीपक दिखा के एक 6 मारिए। और इसी साथ गुरु नानक टीम जीतते हुए
बहुत ही अच्छा फील्डिंग किया है, बहुत ही अच्छा बॉलिंग किया है गुरु नानक ने। शिवनेरी सेवा मंडल आयोजित शिवनेरी चषक सभी क्रिकेटरों का हार्दिक स्वागत। शिवनेरी सेवा मंडल के जुने सदस्य प्रतीक सागवेकर यांचा पण हार्दिक स्वागत। हेलो, ग्रुप ए का फाइनल मैच बिटवीन कादरिया नगर एंड गुरु नानक संस्था. This is the quarter final. Whoever wins get a spot in semi final. Requesting captains from both team to come for the toss.